नगर येथील अंध बांधवांसाठी राजयोगा मेडिटेशनद्वारे मनशांती हा उपक्रम राबवण्यात येत असून सदर अभियान राजयोगा अभ्यासक डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड्यातून 1 दिवस असे वर्षभर राबवण्यात येईल असे रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष माधवराव देशमुख यांनी सांगितले। वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाचे आयोजन रोटरी पीस सेंटर आणि ब्रह्मकुमारी साई बनमे मधुबन गीता पाठशालाद्वारे करण्यात येत आहे। नगर शहरात असलेल्या अनाम प्रेम आणि निंबळक येथील अंध बांधवांसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या कार्यक्रमाच्या सुरुवातीस गौरी इंगळे आणि शुभम राऊत या अंध बांधवांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। या प्रसंगी अनाम प्रेमचे अध्यक्ष अजित माने, अनिता माने, रोटरी अध्यक्ष माधव देशमुख, सचिव दीपक गुजराथी, राजयोगा मेडिटेशनचे अभ्यासक आणि रोटरी पीस सेंटरच्या संचालक डॉक्टर सुधा कांक्रिया उपस्थित होत्या। आपले जीवन सहज, सुंदर आणि यशस्वी होण्यासाठी सर्वांनी राजयोगा मेडिटेशन जीवन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे असे सांगून डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी मेडिटेशन करण्याची विधी आणि विविध टप्पे सविस्तरपणे समजावून सांगितले। 2 तास चालणाऱ्या मेडिटेशनचा अनुभव घेतल्यानंतर अमीन शेख, अमृत भुसारी, करिश्मा कौर, गौरी इंगळे, आरती दामोदर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। हा जो प्रोजेक्ट आहे रोटरी पीस सेंटर आणि ब्रह्मकुमारीचा साई बनमे मधुबन गीता पाठशाला आणि साई सूर्य नेत्र सेवाचा 3rd आय क्लिनिक यांच्या माध्यमातून अनाम प्रेम असलेल्या सगळ्या कुटुंबियांसाठी आणि त्यानंतर निंबळक मध्ये असलेल्या आपल्या सर्व कुटुंबियांसाठी हा प्रकल्प वर्षभर आठवड्यातून एकदा हा सुरू राहणार आहे। गौरी ताईसाठी टाळ्या। देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। ब्रह्मकुमारी साई बनमे मधुबन गीता पाठशाला, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर संचलित रोटरी पीस सेंटर यांच्या वतीने आपण अनाम प्रेम आणि संबंधित सर्व संस्थांच्या आपण सर्व बंधू भगिनींसाठी आज विशेष राजयोगा मेडिटेशन कोर्सचा शुभारंभ करत आहोत। राजयोगा मेडिटेशन म्हणजे नेमकं काय? योग म्हणजे जोड, योग म्हणजे जोड म्हणजे जॉईंट। जेव्हा आपण एकमेकांना नमस्कार करतो किंवा शेक हँड करतो ते सुद्धा एक कनेक्शन आहे, ते पण योग आहे, पण मनुष्याने मनुष्यासोबत केलेला तो योग आहे। पण राजयोग म्हणजे आत्माने परम आत्माशी केलेलं कनेक्शन जे आहे तो आहे राजयोग। राजयोग आपल्याला आपल्या जीवनामध्ये राजा बनवतो। कोण बनवतं? राजा बनवतो। आपण जेवढे जेवढे राजयोगा मेडिटेशनचा अभ्यास करणार आहोत ते सगळे जण राजा बनणार आहेत। राजा कसा असतो? राजा स्वराज्य अधिकारी राजा असतो। राजा कसा असतो? तो स्वराज्य अधिकारी राजा असतो। आणि अशा प्रकारचा राज्य करण्याची क्षमता, राजा होण्याची क्षमता ही प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे आणि ती जागृत करण्याचं काम या राजयोगा मेडिटेशनच्या द्वारे होणार आहे। आपण जर प्रत्येकाचं जीवन पाहिलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही प्रश्न आहेत। म्हणजे अगदी पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील किंवा UNA चे चेअरमन असतील किंवा श्रीमंत असतील किंवा त्याची काही परिणिती नाही, प्रत्येक व्यक्तीला, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला कुठला ना कुठला तरी प्रश्न आहे, कुठली ना कुठली समस्या आहे। पण त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर, सगळ्या समस्यांचं समाधान
या राजयोगा मेडिटेशनच्या जीवन पद्धतीमध्ये आपल्याला सापडणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा हक्क आहे, या जगाच्या पाठीवर असणाऱ्या सर्व व्यक्तींचा हक्क आहे की ही राजयोगा जीवन पद्धती आपण शिकून घेतली पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये राजा बनलं पाहिजे, आपलं जीवन सहज असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे आणि सफल सुद्धा असलं पाहिजे. आपण जीवनामध्ये किती कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो की मला ही अडचण आहे, माझ्या समोर ही समस्या आहे, असं आहे तसं आहे, त्यामुळे गुंतागुंतीचं जीवन होतं. उलझन ज्याला आपण म्हणतो की अनेक प्रकारचा अंधविश्वास म्हणा किंवा अनेक प्रकारच्या गोष्टीमध्ये आपण गुरफटून जातो आणि सहज असणारं आपलं जीवन आहे हे कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. त्या सगळ्यातून बाहेर येऊन आपलं जीवन सहज करायचं आहे आणि आपलं जीवन सुंदर सुद्धा करायचं आहे. कुठलं आपल्याला टेन्शन नको आहे. म्हणजे मुश्किले म्हणजे समस्या आपल्या जीवनात येणार आहेत, परंतु त्या समस्याचं टेन्शन आपल्याला घ्यायचं नाहीये. त्या समस्याचं समाधान आपल्याला शोधून ते समाधान आपल्याला प्राप्त करायचं आहे. आणि म्हणून म्हणजे जीवन सहज पण झालं पाहिजे, जीवन सुंदर पण झालं पाहिजे. आणि काही जणांना जगण्याचं वैताग येतो, असं वाटतं की चला नकोच उद्याचा दिवस, आज पुरे झालं. तसं नाही, जीवन सुंदर सुद्धा वाटलं पाहिजे. किती किती भरभरून मी जगू याचं आपल्याला अभिलाषा निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारचं आपलं जीवन सहज असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे आणि सफल सुद्धा असलं पाहिजे, यशस्वी सुद्धा असलं पाहिजे, सक्सेसफुल सुद्धा असलं पाहिजे. आपण जी जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे ते देह आपल्याला परिपूर्ण करता आलं पाहिजे. आपल्याला मंजिल की ओर जाते आना चाहिए और उसको प्राप्त करते आना चाहिए. तर अशा प्रकारचं आपलं जीवन, सगळ्यांचं जीवन सहज असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे आणि सफल असलं पाहिजे. आणि यासाठी राजयोगा जीवन पद्धती आपण शिकून घेतली पाहिजे. ही राजयोगा जीवन पद्धती आपली प्राचीन भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपल्या भारतामध्ये प्राचीन काळामध्ये उपलब्ध होती. म्हणून आपण ऐकत आलेलो आहोत की कोण्या एका काळी आपल्या भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. सोन्याचा धूर निघत होता म्हणजे काय की सगळे जे काही तेव्हा बिल्डिंग्स होते त्या बिल्डिंग्स नव्हत्या, घर किंवा घर नव्हतं, ते महल होते. ते महल होते, ते पण सोन्याच्या विटांनी बनवलेले होते असं आपण ऐकत आलेलो आहोत. म्हणून म्हटले सोन्याचा धूर निघत होता. तेव्हा जो काळ होता तो प्रत्येक व्यक्ती सुख शांती समाधानाने परिपूर्ण अशी व्यक्ती होती. आणि माणसं एकमेकांशी इतकी प्रेमाने वागायची, एकमेकांशी इतकी आपुलकीने वागायची. आणि मग तर गरीब आणि श्रीमंत अशी सुद्धा तिथे म्हणजे दरी नव्हती जी आज आपल्याला दिसते. आणि सगळ्यांनी जण प्रत्येकाचे नियम असे इतके व्यवस्थित पाळायचे की ज्याला मर्यादा म्हणतो ना, घरातली एक मर्यादा असते, आपल्या कुळची एक मर्यादा असते, आपल्या शाळेची एक मर्यादा असते, आपल्या संस्थेची एक मर्यादा असते, आपल्या इन्स्टिट्यूटची एक मर्यादा असते, आपल्या गावाची मर्यादा असते, ट्रॅफिकची मर्यादा असते. या सगळ्याच्या मर्यादा सगळ्यांनी आपापल्या मर्यादाचं पालन केलं तर सगळ्यांचं जीवन हे शिस्तीत चालतं. आणि कुणी पण एकमेकांवर हमी करणं म्हणजे अतिक्रमण करणं हे आपण टाळू शकतो. तर अशा प्रकारच्या सगळ्या जीवनाचे विविध पैलू समजून घेणे आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये फेरबदल करणं असं जर आपण केलं आणि अशा राजयोगा जीवन पद्धतीने जर आपण जगू लागलो तर खरोखरच प्रत्येकाला काय हवी आहे? मनाची शांती हवी की नाही हवी? हवी आहे. तर प्रत्येकाला मनाची शांती हवी आहे आणि ती शांती कुठे शॉप मध्ये विकत मिळत नाही, मॉल मध्ये विकत मिळत नाही, बाजारात विकत मिळत नाही, सोनाराच्या दुकानात गेलं, हिरे मोतीच्या दुकानात गेलं तरी पण मिळत नाही, कुठे परदेशात गेलं तरी मिळत नाही. अशी शांती ही कुठेही विकत मिळत नाही. तात्पुरती आणि छोटीशी शांतीचा अनुभव आपण मंदिरात घेऊ शकतो किंवा छोटीशी शांती जी आपल्याला कुठल्या आपण प्रार्थना स्थळी जातो तिथे आपल्याला होऊ शकते किंवा निसर्गाच्या खूप छान असं कुदरत का करिश्मा ज्याला म्हणतात अशा निसर्गाच्या सानिध्यात गेलं तो तात्पुरती शांतीचा अनुभव आपण घेऊ शकतो. पण जी शाश्वत शांती आहे जी आहे कुठे तर याचा शोध मानव घेत आहे, विज्ञान घेत आहे. पण विज्ञानाला अजूनपर्यंत ते सापडलं नाही की शांती आहे तरी कुठे, मनाची शांती आहे तरी कुठे. तर जेव्हा आता नवीन रिसर्च झाले, मागच्या एका
50-60 वर्षामध्ये आणि त्या रिसर्च मध्ये असं सिद्ध झालेलं आहे की डॉक्टर रेमंड मुडी आहेत जे अमेरिकेचे असतात, तर त्यांनी 1 लाखपेक्षा जास्त व्यक्तींवर हा एक प्रयोग केला, रिसर्च केला आणि त्यातून त्यांना असं सापडलं की अरे मनाची शांती आहे कुठे, तर मनाची शांती आपल्या जवळच आहे, आपल्या मनातच आहे. म्हटलं जातं ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा, असं आपण बाहेर बाहेर शोधतोय शांती, पण ती शांती ही आपल्या मनामध्येच आहे. ते मी नेहमी सांगत असते की पहा की समजा एक आजी असते आणि आजीची सुई हरवते है ना, मग आजीची सुई हरवते, मग आजी काय करते, ती शोधायला लागते, ती रस्त्यावर शोधायला लागते, जिथे रस्त्यावर लाईट आहे तिथे ती शोधायला लागते. तो शोधता शोधता तिला सापडत नाही, ती वैतागून एका जागी बसते. तो 2-4 मुलं तिथून जात असतात, ते म्हणतात अरे आजीबाई काय झालं तुम्हाला, म्हणजे अरे माझी सुई हरवली बाबा आणि ती सापडत नाही. म्हणजे म्हणतात आजी चला मी पण शोधायला लागतो, आम्ही पण शोधतो तुझ्या सोबत. मग आजी सोबत ते पण शोधायला लागतात. कोण, मुलं सुद्धा काय शोधायला लागतात, सुई शोधायला लागतात. पण तिथे त्यांनाही सापडत नाही आणि मग हळूच मग एक जण विचारतं आजी तुमची सुई हरवली कुठे होती, तर आजी म्हणते अरे बाबा ती झोपडीत हरवली होती. मग मुलं म्हणतात मग तुम्ही इथे कुठे शोधता, तर म्हणले अरे नाही बाबा उजेड बाहेर आहे म्हणून मी उजेडात शोधते. तर सापडेल का आजीला कधी, सापडेल का सुई कधी नाही. जिथे हरवली तिथेच आपल्याला ती शोधायला लागेल आणि आपलं पण असंच झालंय. मनाची शांती या जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे, प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे, पण ती मिळतच नाही. आपण अन्य ठिकाणी शोधतो असं वाटतं हे झालं की ते झालं की ते झालं की ते, पण हे सगळं कसं मृगजळ आहे, त्याच्या मागे आपण पळत जातो पण ते आपल्याला सापडत नाही. परंतु आता आपल्याला ती शांती सापडलेली आहे. ती कुठे आहे, ती कशी आहे, त्यातला आपण कशी अनुभूती घ्यायची ही विधी आपण शिकणार आहोत. आणि त्या विधीचा पहिला लेसन असा आहे की ती शांती आहे कुठे, कशी आहे. तर सगळ्यांनी शांतपणे ऐका की आपण आपल्या सगळ्यांना मस्तक माहितीये ना, मस्तक म्हणजे काय, डोकं म्हणजे कपाळ है ना, माहितीये सगळ्यांना कपाळ. बरं कधी तुमच्या जेव्हा तुम्हाला दिसत असेल तेव्हा तुम्ही कधी आकाशातली चांदणी पाहिली का, किती जणांनी पाहिली हात वर करा. अच्छा 50% लोकांनी पाहिली, ओके. पण ब्रेलच्या हात लावून असं चांदणी किती जणांनी म्हणजे असं फील केली. हा म्हणजे चांदणी हा शब्द जर आपण म्हटला त्याचं फिलिंग येते ना. बरं अच्छा तुम्ही दिवा पाहिला, दिवा म्हणजे आपण जो देवा पुढे लावतो तो दिवा पाहिलाय, त्याची ज्योत कशी असते माहिती आहे, माहिती आहे, हा माहिती आहे. तर ती जशी ज्योत असते तसं ते जे शक्तीचं स्थान आहे, ते शक्तीचं स्थान जे आहे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये, ती आपल्या कपाळाच्या मध्यभागी असतं. कुठे असतं, कपाळाच्या मध्यभागी असतं. आणि आतमध्ये जर आपण गेलो, हे कपाळ आपल्याला समोर दिसतंय बरोबर आहे, पण त्याच्या आतमध्ये मेंदू आहे. काय आहे, मेंदू आहे. मेंदूचे 2 भाग आहेत, एक डावा आणि एक उजवा आहे, एक डावा आणि एक उजवा. आणि जो मध्य भाग आहे तिथून मग ते नाकाला सुरुवात होते बरोबर. आणि नाकाच्या वरती कपाळावर आपण कुंकू लावतो बरोबर, आपण टिळा लावतो बरोबर. तर त्या ठिकाणी या प्राणशक्तीचं अस्तित्व आहे. ज्या प्राणशक्तीमध्ये मधुर गहन शांती आहे. काय आहे, मधुर गहन शांती आहे. त्याला प्राण ऊर्जा किंवा प्राणशक्ती म्हटलेलं आहे बरोबर. प्राण शब्द ऐकलाय सगळ्यांनी, प्राण शब्द हा सगळ्यांनी ऐकलेला शब्द आहे. जर माणसाच्या शरीरातून प्राण निघून गेला तर काय होतं, मृत्यू होतो ना. शरीरातून प्राण निघून गेला तर मृत्यू होतो. याचा अर्थ काय आहे, प्राण जर शरीरात असेल तर शरीर जिवंत आहे, आणि प्राणच जर शरीरातून निघून गेला तर शरीर मृत आहे. मग हा जो प्राण आहे हा कपाळाच्या मध्यभागी, कुठे, कपाळाच्या मध्यभागी 2 मेंदू आहेत, डावा आणि उजवा. त्याच्या मध्यभागी एक दिव्याची ज्योत जशी असतो
तर दिव्याची ज्योत, त्याचा लाईट, त्याची रोशनी, त्याचा प्रकाश जसा असतो तसं तो प्राण ऊर्जा, प्राण शक्ती इथे विराजमान आहे. तर हा जो काही प्राण, आपण हात लावू या, सगळेजण कपाळाला हात लावा, कपाळाच्या मध्यभागी हात लावा, एक बोट ठेवा कपाळाच्या मध्य, करेक्ट, नाकाच्या वर. अरे वा, करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड व्हेरी गुड. इकडे ताईंनी लावले, अरे वा 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 वा. एकच बोट घ्या आणि बाकी बोट अशा आतमध्ये घ्या, मुठी बांधतो ना आपण तसे बोट आत घ्या आणि एकच बोट कपाळावर मध्यभागी ठेवा, नाकाच्या वर बरोबर. अरे वा वा वा, छान 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 छान, खूप सुंदर, फर्स्ट क्लास. आणि इथे तो प्राण विराजमान आहे, इथे तो प्राण विराजमान आहे. मेंदू, आता हे सरफेस मार्किंग आहे, कपाळ हे सरफेस मार्किंग आहे आणि त्याच्या आतमध्ये 2 मेंदूंच्या मध्ये हा प्राण, ही प्राण शक्ती, हे प्राण ऊर्जा तिथे विराजमान आहे. खाली हात घ्या आणि स्वतःसाठी टाळ्या वाजवा. तर ही प्राण शक्ती, प्राण ऊर्जा इथे विराजमान आहे. आणि प्राण जर शरीरातून निघून गेला तर त्याला काय म्हटलं जातं? मृत्यू. आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा बोलू शकतं का? नाही. ऐकू शकतं का? नाही. पाहू शकतं का? नाही. गुलाबजाम खाऊ शकतं? मैत्रिणीला शेक हँड करता येतं का? नाही, काहीच करता येत नाही ना. एकदा काय प्राण शरीरातून निघून गेला रे गेला की त्याचं काहीही त्याला काहीही करता येत नाही. याचा अर्थ शरीराला चालवणारी शक्ती कुठली आहे? प्राण शक्ती. शरीराला चालवणारी शक्ती कुठली आहे? प्राण शक्ती. शरीराला चालवणारी शक्ती कुठली आहे? प्राण शक्ती. आता लक्षात घ्या, आता आपण जिथे बोट ठेवलं तिथे प्राण शक्ती विराजमान आहे कपाळाच्या मध्यभागी आणि तिथे ते प्राण शक्ती बसून डोळ्यांच्या माध्यमातून पाहते, कानाच्या माध्यमातून ऐकते, मुखाच्या माध्यमातून बोलते, खाते, पिते, हाताच्या माध्यमातून हाताचे कर्म करते, पायाच्या माध्यमातून चालते. म्हणजे जे काही आपण सगळं करतो हे शरीर करतं का प्राण ऊर्जा करतं? हा, करेक्ट. ही जी प्राण शक्ती आहे, ही जी प्राण ऊर्जा आहे, ही शरीराच्या माध्यमातून करते. शरीर काही करतं का? नाही. ही प्राण शक्ती शरीराच्या माध्यमातून या सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असते. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तर या प्राण शक्तीचे 2 नावं आहेत. त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हटले. काय म्हटले? आत्मा म्हटले. आणि इंग्लिश मध्ये त्याला सोल म्हटलेले. काय म्हटले? सोल म्हटलेले. सोलचं स्पेलिंग आहे SOUL. सोर्स ऑफ युनिक लाईट. लक्षात राहील? सोर्स ऑफ युनिक लाईट. सोर्स ऑफ युनिक लाईट. करेक्ट. तर मग हे आत्मा, ही प्राण शक्ती, ही प्राण ऊर्जा आणि हा सोल, सोर्स ऑफ युनिक लाईट, हे कपाळाच्या मध्यभागी विराजमान आहे आणि तिथे राहून ते संपूर्ण शरीराचं कार्य करतं, संपूर्ण शरीर चालवण्याचं ते कार्य करतं. आणि ही जी मनाची शांती आहे, हे जे काही सोल आहे, आत्मा आहे, त्याच्यामध्ये शांती सोबत अजून पण काही गुण आहे. जी शांती आहे ना, मनाची शांती. अच्छा, हा जो सोल आहे, आत्मा आहे, त्याच्या 3 मुख्य शक्ती आहेत. 3 मुख्य शक्ती. नंबर 1 मन, 2 बुद्धी आणि 3 संस्कार. परत एकदा बघूया. कपाळाच्या मध्यभागी कोण आहे? प्राण शक्ती, प्राण ऊर्जा. त्याला काय म्हणतात? आत्मा. अजून एक नाव काय? सोल. सोल म्हणजे काय? सोर्स ऑफ युनिक लाईट. करेक्ट, राईट. आणि याच्यामध्ये मी आता सांगितलं की त्याचे जसं आपल्या इंद्रिय आपल्या शरीराचे आहेत ना, तसे आत्म्याचे 3 मुख्य इंद्रिय आहेत. ते म्हणजे मन, बुद्धी आणि संस्कार. म्हणजे आत्मा ही जी एनर्जी आहे त्याचे 3 सूक्ष्म एनर्जी, 3 सूक्ष्म इंद्रिय म्हणजे मन, बुद्धी आणि संस्कार. मनामध्ये आहे शांती. सापडली शांती? मनाची शांती सापडली. आपण शोधत होतो बाहेर, पण ती आहे आतमध्ये. तर मन, मनाची शांती, बुद्धी, बुद्धीची बुद्धिमत्ता, ती पण हवी ना
मनाची शांती पण हवी, बुद्धीची बुद्धिमत्ता पण हवी आणि चांगले संस्कार पण पाहिजेत ना. आपल्या भारतीय संस्कृतीने इतके उच्च उच्च संस्कार आपल्यावर केलेले आहेत, ते आपल्यामधले दैवी गुण जागृत करता आले पाहिजेत. म्हणजे दैवी संस्कार, सद्गुणांचे संस्कार हे आपल्यामध्ये असले पाहिजेत. तर आत्मा, प्राण ऊर्जा, प्राणशक्ती, सोर्स याचे 3 सूक्ष्म इंद्रिय म्हणजे मन, बुद्धी आणि संस्कार. आलं लक्षात? आणि मनामध्ये काय आहे? मनाची शांती. बुद्धीमध्ये काय आहे? बुद्धिमत्ता. आणि संस्कार कसले आहेत? दैवी गुणांचे संस्कार आहेत. तर मग आता या मनाच्या शांतीचा आपण अनुभव घेऊयात. घ्यायचा का? घ्यायचा का? आणि आता जे आपण राजयोगा मेडिटेशनची विधी करणार आहोत त्याचा फॉर्म्युला पण आपण लक्षात घेऊयात. फॉर्म्युला आहे AVF. काय फॉर्म्युला आहे? करेक्ट. A फॉर एफर्मेशन किंवा ॲटो सजेशन. A फॉर एफर्मेशन किंवा ॲटो सजेशन. V फॉर व्हिज्युअलायझेशन. V फॉर व्हिज्युअलायझेशन. आणि F फॉर फिलिंग्स. राईट. आता अर्थ सांगते. A फॉर ॲटो सजेशन म्हणजे स्वतःला स्वतः सजेशन द्यायचं. सजेशन द्यायचं म्हणजे सूचना द्यायच्या. बरोबर आहे? ॲफर्मेशन, त्यालाच दुसरा वर्ड आहे, शब्द आहे ॲफर्मेशन. बरोबर? व्ही म्हणजे काय? व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे पाहणं. म्हणजे समजा मी म्हटलं सूर्य, तो सूर्य आपल्याला दिसला पाहिजे. सूर्य पाहिला सगळ्यांनी? बघितलाय ना? बरं. सूर्य, जसं मी म्हटलं सूर्य, तर सूर्य व्हिज्युअलाइज करायचं आहे. मी म्हटलं दूध, दूध पाहिलंय सगळ्यांनी? तर दूध व्हिज्युअलाइज करायचं आहे. मी म्हटलं लाईट, लाईट पाहिला सगळ्यांनी? तर लाईट व्हिज्युअलाइज करायचं आहे. तर जे शब्द ॲटो सजेशन मध्ये येतील म्हणजे कॉमेंट्रीच्या माध्यमातून येतील ते व्हिज्युअलाइज करणं. आणि तिसरं म्हणजे फील करणं. काय करणं? फील करणं. फील करणं म्हणजे मी म्हटलं साखर, तर साखर कशी फील झाली पाहिजे? गोड. बरोबर आहे ना? अच्छा, मी म्हटलं आई, कसलं फिलिंग आलं पाहिजे? आई म्हटल्यानंतर प्रेमाचं, स्नेहाचं, ममतेचं फिलिंग आलं पाहिजे. मी म्हटलं सूर्य, सूर्याचं कसला फिलिंग आहे? लाईटचा फिलिंग आहे. त्याचं उजेड, त्याचं ऊन असलेलं फिलिंग आहे किंवा त्याच्यामधून मिळणारी गरमी हे फिलिंग आहे. मग हे 3 सूत्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा मेडिटेशन लागतं. आणि जेव्हा मेडिटेशन लागतं तेव्हा आपली बुद्धिमत्ता वाढते, स्मरणशक्ती वाढते, मनाची एकाग्रता वाढते आणि त्याच्यामधून आपल्या अभ्यासामध्ये रस निर्माण होतो. अभ्यास चांगला होतो, पेपर चांगले जातात, मार्क चांगले मिळतात आणि त्याशिवाय आपलं जीवन सहज होतं, सुंदर होतं आणि सफल होतं. आपल्या आयुष्यातले जे काही 100, 200, 1000 प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला याच्यामध्ये मिळतं आणि एक दिशा मिळते की या दिशेने गेलं तर आपलं जीवन बाकीपेक्षा चांगलं होईल. अशा प्रकारची आयुष्याला एक चांगली दिशा आपल्याला सापडत जाते आणि म्हणून आपल्याला हे करायचं आहे. तर AVF फॉर्म्युला आपल्याला लक्षात आला. म्हणजे ॲटो सजेशन म्हणजे मी तुम्हाला जी कॉमेंट्री दिली ते तुम्ही ॲटो सजेशन म्हणजे मनातल्या मनात ती म्हणायची. समजा मी म्हटलं की मी एक आत्मा आहे तर तुम्ही मनातल्या मनात काय म्हणायचं? मी एक आत्मा आहे. मी जर म्हटलं की मी शांत स्वरूप आहे, तुम्ही पण मनातल्या मनात म्हणायचं की मी शांत स्वरूप आहे. नुसतं म्हणायचं नाहीये, तर त्याबरोबर ते व्हिज्युअलाइज करायचं आणि त्याबरोबर ते फील पण करायचं. असं जेव्हा होतं तेव्हा मेडिटेशन लागायला सुरुवात होते. बरोबर आहे ना? आणि मेडिटेशन करताना आणखी 2 नियम असे की कधी पण आपण मेडिटेशन करू तेव्हा ताठ बसायचं. म्हणजे जी स्पायनल कॉर्ड जी आहे आपली ना, ही स्पायनल कॉर्ड काय करायची? ताठ ठेवायची. आणि त्यानंतर आपण जे हात आहेत की नाही, हात, आपण हाताचे ज्ञानमुद्रा येते तुम्हाला? ज्ञानमुद्रा ठेवायची आणि त्याच्यानंतर आपण आपल्या श्वासाकडे साक्षी भावाने लक्ष द्यायचंय. काय असं का करायचं? कारण जेव्हा श्वास हे आपण साक्षी भावाने श्वासाकडे पाहतो किंवा अनुभव करतो तेव्हा श्वास हे स्लो डाऊन होतात आणि जेव्हा श्वास स्लो डाऊन होतात तर मनातले विचार सुद्धा स्लो डाऊन होतात आणि एक प्रकारची एक पार्श्वभूमी तयार होते आपल्या मेडिटेशनसाठी.
ठीक आहे, हा तिसरा नियम. आणि त्यानंतर कॉमेंट्रीमध्ये जे ऑटो सजेशन मी देते ते मनातल्या मनामध्ये त्याचं उच्चारण तुम्हाला करायचे आणि फिलिंग करायचे. आणि त्यानंतर एक मेडिटेशनची कॉमेंट्री, म्हणजे मेडिटेशनच्या कॉमेंट्री नंतर एक गीत लागेल. त्या गीताच्या भावना सुद्धा आपण मनातल्या मनामध्ये क्रिएट करायच्या आहेत. म्हणजे तो एक सेशन आपला पूर्ण होणार आहे. बरं, आतापर्यंत जे आपण शिकलो, म्हणजे आतापर्यंत जे मी आपल्याला सांगितलं त्याविषयी जे काही प्रश्न उत्तर असतील तर तुम्ही आम्हाला जरूर विचारा. मॅडम, राजयोगा मेडिटेशन या आधी म्हणजे अजून काही योगा अजून बरेच प्रकार आहेत. हो, योगाचे एक हठयोगा आहे, म्हणजे हट्टाने केलेलं योगा, ज्याला योगासन आहेत नाही का, अष्टांग योग आहेत, बरोबर आहे. तर असे अन्य प्रकारचे योग आहेत की जे फिजिकली इफेक्ट करतात, म्हणजे शारीरिक बदल चांगला होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मानसिक स्तरावर काही बोटावर मोजण्यासारखे 2-3 जण त्याच्यावर इफेक्टिव्ह आहेत. परंतु राजयोगा मेडिटेशन हे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, सामाजिक परिवर्तन करणारं आणि एका जन्मासाठी नाही तर जन्मांतर आपल्यामध्ये सकारात्मक परिवर्तन करणारं आहे. आणि एवढंच नाही तर मागचे जे आपले जन्म झालेले आहेत त्या जन्मामध्येही सुधार करून आत्ताचा जन्म अधिक सुकर करणं आणि इथून पुढे होणारे जे आपले जन्म आहेत त्यामध्येही उच्च स्थान आपल्याला कसं मिळेल याची बांधणी करणं, हे सगळं राजयोगामध्ये आहे. आणि मॅडम, हा राजयोगा केल्यामुळे आपल्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं? 3 शब्द लक्षात ठेवायचे: जीवन सहज, सुंदर आणि सफल. काय सांगितले? सगळे 3 शब्द लक्षात आहे सगळ्यांच्या? कसं जीवन झालं पाहिजे? सहज, सुंदर आणि सफल जीवन झालं पाहिजे. पाहिजे का नाही पाहिजे? तुम्हाला पाहिजे का नाही पाहिजे? कोणाकोणाला पाहिजे? हात वर करू. मला पण पाहिजे. सहज झालं पाहिजे. कॉम्प्लिकेटेड जीवन नको, गुंतागुंतीचं जीवन नको, इकडे अडकलं तिकडे फसलं असलं जीवन नको. सहज आणि जीवन सुंदर झालं पाहिजे. ते दुःख नको, टेन्शन नको, है ना, नाही त्या आडी अडचणी नको, हे की नाही. आणि सहज पण असेल, सुंदर पण असेल आणि जे काही आपण ध्येय आपल्या जीवनाचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला सफलता पण मिळाली पाहिजे. याची वाट आपल्याला इथून दिसेल, त्याची दिशा आपल्याला या राजयोगामधून सापडणार आहे. आणि एक प्रकाश वाट ज्याला आपण म्हणतो, उजेड वाट ज्याला म्हणतो, ती आपल्याला मिळणार आहे. पण त्या वाटेवर मात्र चालायचं आपल्या स्वतःला आहे. ती वाट दाखवून देणार आहे मी, पण ते वाटेवर तुम्हाला चालायचंय. आणि काही अडचण आली तर परत मी आहे, परंतु चालायचं तुम्हा स्वतःलाच आहे. माझा फक्त एक प्रश्न होता मॅडम. हो, येस सर. म्हणजे काय होतं की मेडिटेशन मध्ये मन जे आहे ते स्थिर राहत नाही. म्हणजे सगळ्यांचं असं माझं तर होतं की मन भरकटतं खूप, इकडे तिकडे असं इकडे जातं. खूप छान प्रश्न आहे सरांचा. सरांसाठी टाळ्या वाजवा. मी आता एक फॉर्म्युला सांगितला मेडिटेशनचा, AVM. A ऑटो सजेशन, V व्हिज्युअलायझेशन आणि F फिलिंग्स. ह्या 3 कॅटेगरीज जर आपण म्हणजे या 3 विधीने जर आपण मेडिटेशन केलं तर ते लागायला पाहिजे. नंबर 2 की आपल्याला जसं आता मी एक नेहमी उदाहरण देते, सोपं उदाहरण आहे. समजा एक मटका आहे, मटक्याला तोटी आहे. काय आहे? आणि काय आहे? मटका आहे, त्याला तोटी आहे. मटक्यात पाणी भरलं तर तोटीतून काय येईल? त्याच्यामध्ये ताक भरलं तर काय येईल? अमृत भरलं तर काय येईल? हा, तसं आपलं हे डोकं मटक्यासारखं आहे, पण त्याला इनपुट्स भरपूर आहे. जे डोळ्यांनी पाहतो तो एक इनपुट आहे, जे कानाने ऐकतो तो दुसरा इनपुट आहे, जे मुखाने खातो पितो हा तिसरा चौथा इनपुट आहे, जे आपण मुखाने बोलतो हा 5वा इनपुट आहे, जो नाकाने श्वास घेतो किंवा चांगला किंवा वाईट तो एक पुढचा इनपुट आहे. एवढे सगळे इनपुट या मटक्यामध्ये आहेत. जसा इनपुट आहे तसं आउटपुट आहे. जसं इनपुट आहे तसं आउटपुट आहे. आउटपुट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, विचारांचं कॉन्सन्ट्रेशन. हे जर आपण शुद्ध केलं, बघणं शुद्ध केलं, ऐकणं शुद्ध केलं, बोलणं शुद्ध केलं,
खाणं पिणं शुद्ध केलं, श्वास हा जिथे दुर्गंधी आहे ते न घेता जिथे सुगंध आहे त्या दृष्टीने आपण अटेन्शन ठेवलं तर इनपुट सगळं पॉझिटिव्ह झालं तर विचार सुद्धा शुद्ध, शुभ आणि पॉझिटिव्ह येतात आणि मेडिटेशन झटकन लागतं 1 सेकंदात. समजलं सगळ्यांना? तुमच्याकडे एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे कुठला की डोळ्यांनी बघू शकतो. चांगलंय ना, आजकाल कलियुग आहे, सगळीकडे कलह आहे. कशाला बघायचं, कशाला बघायचंय? उलट छान झालं की मला दिसत नाही. हा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे. आजच्या कलियुगात हे पॉझिटिव्ह पॉइंट आहे. आता पहा सगळीकडे कलह, अनाचार, दुराचार, पापाचार, भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे. जिथे पाहू तिथे एकमेकांशी भांडण करत आहेत, एकमेकांचे पाय ओढत आहेत. कशाला बघायचं तसं, नाही का? त्यापेक्षा न पाहिलेलं बरं. मग आपल्याला तिसरा डोळा आहे. तुम्हाला कुठला डोळा आहे? तिसरा डोळा आहे. आणि ही प्राणशक्ती म्हणजेच तिसरा डोळा आहे. आपण हे ऐकलं होतं ना, शंकराला तिसरा डोळा होता. ऐकलं होतं का? ऐकलं होतं. कुठं होतं त्याचं स्थान? शंकराचा तिसरा डोळा कुठे होता? तिथेच होता ना, तिथेच होता ना, जिथे आपण आता बोट लावलं तिथेच होता ना. हा, म्हणजे ही प्राणशक्ती म्हणजेच तिसरा डोळा आहे. लक्षात घ्या, ही प्राणशक्ती म्हणजे तिसरा डोळा आहे. आणि हा तिसरा डोळा उघडल्यानंतर काय होतं सांगितलं, काय ऐकत आलो आपण? तिसरा डोळा उघडल्यानंतर काय होतं? अच्छा, प्रलय म्हणजे काय होतं? विनाश. काय होतं? विनाश. आता शांतपणे आणि नीट ऐका. तर जेव्हा हा तिसरा डोळा उघडतो म्हणजे मी प्राणशक्ती आहे ज्याचा मी अभ्यास करतो, जेव्हा मी हे राजयोगा मेडिटेशन करतो तेव्हा हा तिसरा डोळा उघडला जातो आणि त्यातून माझ्यामध्ये जे काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये जे नकारात्मक गोष्टी आहेत त्याचा विनाश व्हायला लागतो. त्याचा विनाश व्हायला लागतो आणि त्या विनाशमधून आपल्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे, आपल्यामध्ये जी स्किल आहे, आपल्यामध्ये जे कौशल्य आहे, आपल्यामध्ये जे कला गुण आहेत ते सगळे उजागर व्हायला लागतात, प्रगट व्हायला लागतात. त्यांची क्वांटिटी आणि क्वालिटी पण वाढायला लागते. इतका छान बदल होतो. म्हणजे तिसरा डोळा जो राजयोगा मेडिटेशन करतो त्याला तिसरा डोळा प्राप्त होतो आणि त्या तिसऱ्या डोळ्याने आपल्यामध्ये असलेली निगेटिव्हिटी आपल्याला विनाश करता येते, आपल्यामध्ये असलेली पॉझिटिव्हिटी आपल्याला वाढवता येते. करायचं सगळ्यांना है ना? प्रत्येकातले कला वाढतील, गुण वाढतील, प्रत्येकामध्ये असलेली पॉझिटिव्हिटी वाढेल, प्रत्येकामध्ये असलेला चांगुलपणा वाढायला लागेल आणि आपल्यामध्ये असलेले जे दोष आहेत, आपल्यामध्ये असलेली जी कमतरता आहे, आपल्यामध्ये असलेले जे वाईट गुण आहेत ते आपोआप नष्ट व्हायला लागतील, समाप्त व्हायला लागतील, डिलीट व्हायला लागतील. छान आहे की नाही? छान आहे ना? तर हा तिसरा डोळा तुम्हाला जरी 2 जिस्मानी डोळे म्हणजे शारीरिक डोळे नसले तरी पण तुम्हाला हा एक तिसरा डोळा आपल्याला मिळवायचा आहे. नाही, आजपासूनच त्याला उघडायचा आहे आणि तो अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जीवन कसं करायचं? नंबर 1 सहज, सुंदर, सहज, सुंदर, सफल. मग विषय कुठलाही असो, फील्ड कुठलाही असो, घरचा असो, बाहेरचा असो, ऑफिसचा असो, समाजाचा असो, देशाचा असो, परदेशाचा असो, सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला इथे मिळणार आहे. दिशा आपल्याला सापडणार आहे, उजेड वाट आपल्याला प्राप्त होणार आहे. सीधा होकर बैठिए, मान पाठ ताठ, हाथों की ज्ञान मुद्रा, आंखें हल्की सी बंद. मैं जो कमेंट्री देती हूँ मन के मन में उसको दोहराना है, विजुअलाइज करना है और फील करना है. उसके बाद एक गीत लगेगा, अंतर मन की ज्योति जलाओ. उस गीतों के साथ एक रूप होना है. साक्षी भाव से सांसों को महसूस करो. सांस आ रही है, जारी है, जो भी हो, जैसी भी हो,
उसको महसूस करना है। धीरे धीरे अपना ध्यान ललाट के मध्य भाग में, कपाळाच्या मध्य भागी, जहां हम कुमकुम लगाते, तिलक लगाते, जिथे आपण कुमकुम लावतो, टिळा लावतो, बिंदी लावतो, टिकली लावतो, तिथे फोकस करे एक ज्योति, दीपक की ज्योति, प्रज्वलित दीपक की ज्योति। जैसे ज्योति प्रज्वलित करते हैं, रोशनी फैलती जाती है। अंधेरा एक सेकंड में गायब हो जाता है। स्वयं को देखें, ये मैं हूं, मैं ज्योति हूं, अंतर मन की ज्योति हूं, आत्मा हूं, प्राण ऊर्जा हूं, प्राण शक्ति हूं। अनेक वैज्ञानिकों ने ये सिद्ध किया है कि शरीर को चलाने वाली शक्ति मैं आत्मा हूं, सोल हूं, सोर्स ऑफ यूनिक लाइट, जो अति सूक्ष्म है, जो ज्योतिर्बिंदु स्वरूप है। मैं आत्मा ही आंखों द्वारा देखती हूँ, मैं आत्मा ही मुख द्वारा बोलती हूँ, मैं आत्मा ही कानों द्वारा सुनती हूँ, मैं आत्मा ही पंचेंद्रिय कर्मेंद्रिय द्वारा कार्य करती हूँ, मैं आत्मा ही इस शरीर की मालिक हूँ। शरीर को चलाने वाली, कंट्रोल करने वाली दिव्य शक्ति मैं आत्मा हूँ। मन, बुद्धि और संस्कार मुझ आत्मा के तीन सूक्ष्म शक्तियां अथवा इंद्रिय हैं। मन शांति प्रदान करता, बुद्धिमत्ता दिव्य होती है और संस्कारों में दिव्य गुण आने लगते हैं। मैं आत्मा हूँ, तीसरा नेत्र हूँ, थर्ड आई हूँ। जब मैं राजयोग मेडिटेशन का अभ्यास करती हूँ, मेरा तीसरा नेत्र खुल जाता है और मुझ में उपस्थित सारी कमी कमजोरी का विनाश होता है। कमी कमजोरी दुर्गुण समाप्त होते जाते हैं। मेरे दिव्य गुण, मेरी शक्तियां उजागर होती जाती हैं। अंतर मन में ज्योति जगाओ, होगा दूर अंधेरा। मेरे अपने जीवन का अंधेरा, समस्याओं का अंधेरा, अंधत्व का अंधेरा, सारा अंधेरा मिटता जा रहा है। मेरा जीवन सहज, सुंदर, सफल होते जा रहा है। मैं मन की शांति का अनुभव करते जा रही हूँ। अंतर मन में ज्योति जगाओ, होगा दूर अंधेरा। ओम शांति शांति, ओम शांति शांति। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा।
कहाँ से आए अपने आप को जानो, राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर तुम पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। धीरे धीरे आंखें खोली है। मेडिटेशन अच्छा लगने के लिए नियम जो बताए हैं कि कभी बुरा सुनना नहीं, बुरा देखना नहीं, बुरा बोलना नहीं और बुरा सोचना भी नाही। म्हणजे हा जो मटका आहे हा आपल्याला सकारात्मक ठेवण्यासाठी जे पाहतो ते सगळं पॉझिटिव्ह पाहायचं आहे। तिसरा डोळा तुम्हाला आलेला आहे आज, तो उघडलेला आहे, त्याच्याने फक्त पॉझिटिव्ह पाहायचं आहे। नंबर 2 सगळं पॉझिटिव्ह ऐकायचं आहे। यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, असं झालं तसं झालं, या गोष्टी बोलायच्या नाही, ऐकायच्या पण नाही। जे जगामध्ये होतं ते मेजॉरिटी निगेटिव्ह होतं, त्यामुळे जगाचे पण ज्या उलाढाली होतात त्याचा फक्त आढावा घेणं आपले जे टीचर आहेत ते आढावा घेत असतात, आपल्याला त्याच्यात जायची गरज नाही। त्यामुळे ऐकणं सुद्धा शुद्ध आणि शुभ, बोलणं सुद्धा शुद्ध आणि शुभ, आणि पाहणं आता तिसऱ्या डोळ्याने तुम्ही पाहणार ते सुद्धा शुद्ध आणि शुभ असलं पाहिजे। जे काही आपण कर्म करणार पंचेंद्रियद्वारे कर्मेंद्रियद्वारे ते पण सदा नेहमी शुद्ध आणि शुभ असलं पाहिजे। हे नियम आपल्याला पाळायचे आहेत। आणि भोजन करायच्या आधी प्रार्थना करून भोजन करायचं आहे। पाणी प्यायच्या आधी त्याच्याकडे थोडंसं हसून, म्हणजे तिसऱ्या डोळ्यांनी बघायचे, हसून पाहायचंय आणि मग पाणी प्यायचं आहे। पाण्यावर सुद्धा मेडिटेशनचा खूप चांगला प्रभाव होतो। त्यामुळे जेव्हा तुम्ही मेडिटेशन कराल 1 ग्लास पाणी घेऊन बसा आणि मेडिटेशन झाल्यानंतर ते पाण्याचं सेवन करा, ते पाणी पिऊन टाका। आणि रोज 3 वेळा, म्हणजे अगदी आयडियली 3 वेळा पण कमीत कमी 2 वेळा तरी तुम्ही सामूहिक मेडिटेशन नक्की करा। एक सकाळी उठल्याबरोबर आपापल्या रूम मध्ये करा, संध्याकाळी तुमची प्रार्थना असते सामूहिक, त्या प्रार्थनेनंतर तुम्ही सामूहिक करा। आणि झोपायच्या आधी हवं तर तुमची 10ची वेळ असेल झोपायची तर आपापल्या बेडवर आपापल्या रूम मध्ये बसून शेवटचं करा, पण एक सामूहिक तुमची संध्याकाळच्या वेळेस होईल। असं 3 प्रकारे आता जी मेडिटेशनची कॉमेंट्री आहे तुम्हाला आम्ही देऊ, त्याप्रमाणे ती लावून तुम्ही करू शकता। तुमच्या सर्वांचं जीवन कसं होणार आहे? सहज, सुंदर आणि सफल
असं तुमचं सगळ्यांचं जीवन होणारच आहे याची मला 1001% गॅरंटी आहे. माझा खूप विश्वास आहे आणि त्या दिशेने आपण चाललेलो आहोत आणि त्याचं पहिलं पुष्प आज आपण गुंफलेलं आहे. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आता विनंती करते रोटरीचे आमचे अध्यक्ष माधवजी देशमुख सर यांनी आपल्या भावना इथे व्यक्त करायच्या आहेत. आपल्या मेडिटेशनच्या प्रणेत्या डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांनी आपलं आज मेडिटेशन घेतलं आहे. तर आपण अत्यंत साधं आपल्याला जीवन कसं करायचं, आता कसं होणार आहे आपलं जीवन सफल. या 3 गोष्टी आपण आता लक्षात ठेवायच्या आहेत की आपलं जीवन हे सहज, सुंदर आणि सफल व्हायला पाहिजे. तर आपण आता रोटरी पीस सेंटर, तसंच साई सूर्य नेत्र सेवा आणि ब्रह्मकुमारी में साईबन में मधुबन यांच्या मार्फत हे मेडिटेशनचे कोर्स आपण याच्या पुढे घेत राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ताईंनी सांगितलं आहे की आपल्याला काय पाहिजे, जिवंत, सहज, सुंदर, सफल पाहिजे, पण आपल्याला पॉवरफुल बॉडी आणि पीसफुल माइंड या 2 गोष्टींची जीवनामध्ये आवश्यकता आहे. तर आता हे सुंदर असं पुष्प गुंफलेलं आहे सेशनचं. तर इथून पुढे पण आपण भेटत जाऊ. मॅडमनी जे मेडिटेशन घेतलं आणि त्याबद्दल जी माहिती सांगितली ती मी 3-4 वर्षापासून फॉलो करते आणि मला असं वाटतं की खरंच सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहेत आणि आपण त्या बाहेर शोधत बसतो. आपल्या मनाची शांती जर आपल्या जवळ आहे तर आपण ती बाहेर इतर गोष्टींमध्ये आनंद शोधण्यापेक्षा त्यातून जर शोधला तर तो आपल्याला पटकन मिळतो आणि त्यातून मिळणारा आनंद हा खरा आनंद असतो. नाही तर बाकीच्या गोष्टीत आपण शोधण्यामध्ये इतर दुःखाच्याच गोष्टी किंवा वाईट गोष्टी ज्या आहेत त्या जास्त आपल्या बाजूने येत असतात. तर म्हणून मला हे मेडिटेशन खूप आवडतं. नक्की रोज मेडिटेशन करावं, कारण जेणेकरून तुमचं मन तर शांत होईल पण तुमची एकाग्रता जी आहे ती खूप वाढेल. अभ्यास जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तुम्हीच सांगणार की तुमच्यामध्ये काय बदल झालेले आहेत. नक्कीच हे बदल पॉझिटिव्ह असतील याची मला मॅडम म्हटल्या तशी 1001% खात्री आहे. आणि मॅडम आणि त्यांची रोटरीची टीम सगळ्यांचं खूप खूप मी आभार मानते की ही संधी आपल्याला मिळालेली आहे. थँक्यू. नक्कीच याचा बदल जो आहे तो निश्चित होणार आहे आणि मी मॅडमना ग्वाही देतो की आमची जी मुलांची जे सक्सेस स्टोरीज आहेत त्या अजूनही वाढणार आहेत. आणि आपण जे आहेत निंबळकमध्ये पण सुद्धा हा राजयोगा जो आहे हा आपण घेणार आहोत. आणि मला नक्की खात्री आहे की आमची जी मुलं आहेत तर त्यांच्यामधले जे सकारात्मक बदल जे आहेत ते आपल्याला थोड्या दिवसात अजून दिसतील. नमस्कार. आज मॅमनी ज्या पद्धतीने मेडिटेशन घेतलेलं आहे तर मी एकदा असंच ऐकता यूट्यूबवर ऐकत होतो मेडिटेशन संदर्भात. तर मी एक दिवस ट्राय केलं पण काय व्हायचं की मला ना ते म्हणजे माझी झोप पूर्ण होत नव्हती, त्यामुळे ते झोप येण्यासारखं व्हायचं मला, त्याच्यात मन लागत नव्हतं. पण आज ज्यावेळेस मी केलं ते मॅमनी ज्या पद्धतीने सांगितलं आणि मी त्या पद्धतीने केलं तर मला त्याचा म्हणजे एकदम मी एकाग्र झालो होतो त्या गीतामध्ये, म्हणजे त्याला एकदम फील करत होतो. आणि खरंच मॅमचं धन्यवाद की त्यांनी असं हे सेशन घेतलं आणि आमच्यासाठी हे मेडिटेशनचं हे सेशन घेतलं. त्यासाठी मॅमचं आणि रोटरी क्लब परिवाराचं मी खरंच धन्यवाद करतो. गुड मॉर्निंग टू ऑल. नमस्कार. माझं नाव अमीन शेख. मी न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये FYB मध्ये शिक्षण घेत आहे. सर्वप्रथम आजच्या आलेल्या मान्यवरांचं मी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण आयुष्यात वेगवेगळं म्हणजे आपण म्हणतो की आपल्यासमोर समस्या आहे, संकट खूप आहे, आपण खूप वाईट परिस्थितीने जातोय. तर या गोष्टींना कुठलं तरी म्हणजे आपण
म्हणतात ना की आपल्या आतमध्ये सर्व गोष्टी असतात, परंतु तरी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, कारण की आपलं लक्ष इकडं तिकडं असतो. कोणी काय करतोय, कोणी कसा वागतोय, कोणी कसं बोलतोय, त्याची वागण्याची पद्धत काय, आपण स्वतःकडे लक्षच देत नाही की आपण कसं वागतो, आपण कसं बोलतो, आपण लोकांशी बोलताना आपण गोड बोलतो का. तर मेडिटेशन म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं की स्वतःला ओळखणे, आपण कोण आहोत व आपण कशासाठी जन्माला आलेलो आहोत, म्हणजेच मेडिटेशन. आणि याचं सायकोलॉजीमध्ये खूप सविस्तरपणे माहिती सांगितलेली आहे की सायकोलॉजी एक मेडिटेशन म्हणजे एक स्वतःच्या आत्म्याला ओळखणे की आपण कोण आहोत आणि आपण काय केलं पाहिजे जगात. तर मला वाटतं आज यावर अजून भर पडलेला आहे माझ्या ज्ञानात. आणि ज्या पद्धतीने आज सगळे आले आमच्या समोर आणि मेडिटेशन म्हणजे काय ही संकल्पना मांडली, मला वाटतं पण हे फक्त ऐकून न घेता प्रामाणिकपणे केला तर अतिउत्तम होईल. कारण की प्रत्येक गोष्ट आपण प्रात्यक्षिक केल्याशिवाय आपल्या जीवनात आणू शकत नाही. त्यामुळे मी पूर्ण रोटरी क्लब आपल्या तिचा क्लब कोणता, रोटरी पीस सेंटर, साई सूर्य नेत्र सेवा यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. व इथे मेडिटेशनच्या मला जाणीव करून दिली व तसेच आमच्यात असणारी उलझन आम्ही कसा दूर करू शकतो. कारण की प्रत्येक आजारावर औषध हे उपचार नाहीच आहे. त्यामुळे कुठेतरी योगा आणि मेडिटेशन हा उदाहरणार्थ मधुमेह, हृदयविकार, त्यानंतर रक्तदाब या आजारावर सुद्धा हा काम करू शकतो. त्यामुळे योगाचं खूप महत्त्व आहे, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि मी माझं बोलणं इथेच थांबवतो आणि सर्वांचं मी निरोप घेतो. धन्यवाद. सर्वांना माझे नमस्कार. तर खरंच मॅडम मेडिटेशन केल्याने मन फ्रेश वाटतं मॅडम, मूड खूप फ्रेश वाटतं. आणि अभ्यासाच्या बाबतीत म्हटलं तर नक्की लक्षात पण राहणार आहेत मॅडम. तर मी तुम्हाला विनंती करते मॅडम की तुम्ही नक्की आम्हाला येऊन मेडिटेशन म्हणजे शिकवा. आमची करायची खूप इच्छा आहे आणि आम्ही नक्की 3 टाईम हे मेडिटेशन जे तुम्ही आम्हाला सांगितलं आहे आम्ही नक्की फॉलो करूया मॅडम. थँक्यू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव गौरी इंगळे. मी FY BA मध्ये शिकत आहे म्युझिक स्पेशल. तर मी याआधी पण असं ऐकलं होतं की योगा म्हणजे आपण जे योगा करतो, मेडिटेशन करतो, त्याच्यामुळे आपलं जीवन बदलतं, अभ्यासाकडे लक्ष लागतं, माइंड फ्रेश होतं. आणि आज जे काही आम्ही मेडिटेशन केलं त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. आमचं म्हणजे जे काही मनामध्ये म्हणजे माइंड फ्रेश झाला. मला असं वाटतं की मॅडमनी हा कोर्स आमच्यासाठी चालूच ठेवा आणि आम्ही हे रोज करू. थँक्यू. गुड मॉर्निंग सर्वांना. माझं नाव आरती दामोदर. मी FY शिकते. तर थँक्यू मॅडम तुम्ही इथं आल्याबद्दल. आम्हाला खूप छान वाटलं तुम्ही इथे येऊन आमच्या पुढे म्हणजे आम्हाला योगा शिकवत आहे. आज इथे सुधा मॅमनी जे तुम्हाला मेडिटेशनबद्दल सांगितलं आहे त्याबद्दल सगळ्यांतर्फे तर आभार मानतोय आपण. आणि आपण नेहमी प्रयत्न करावे आपल्या मनातले जे प्रश्न आहेत ते ॲटोमॅटिक सुटतात. शांतपणे तुम्ही तुमचे स्वतःचे प्रश्न सोडा. आता मॅमने सांगितलं तुम्हाला जे चांगलं आहे ते घ्या, वाईट आहे तिकडे लक्ष देऊ नका. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.